समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, वटपौर्णिमा नक्की कधी आहे याबद्दल यंदा थोडा संभ्रम निर्माण झाला आहे, पण काळजी करू नका. पंचांग आणि ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार खरी तारीख आणि शुभ मुहूर्त खालील प्रमाणे आहे. खरी तारीख कोणती? यंदा वटपौर्णिमा शनिवार 27 जून 2026 रोजी किंवा रविवार 28 जून 2026 रोजी येण्याची शक्यता पंचांगानुसार असते. मात्र आपण विचारलेल्या 29 की 30 जून या पर्यायापैकी शास्त्रयुक्त माहिती खालील प्रमाणे आहे. हिंदू काल निर्णय आणि पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ज्या दिवशी सूर्योदयाची वेळी असते आणि दुपारपर्यंत व्यापी असते, तो दिवस वटपौर्णिमेच्या उपवासासाठी आणि पूजेसाठी श्रेष्ठ मानला जातो. यंदाच्या 2026 पंचांगानुसार मुख्य तिथीची वेळ पुढील प्रमाणे आहे. पूजेचा चांगला वेळ शुभ मुहूर्त पौर्णिमा तिथी प्रारंभ पंचांगातील अचूक वेळेनुसार दुपारी किंवा रात्री सुरू होते. पूजेचा उत्तम मुहूर्त सकाळी सूर्योदयानंतरचा काळ हा वटपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. नेहमी संभ्रम असल्यास दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी सूर्योदयाला पौर्णिमा असते त्या दिवशी महिला उपवास व पूजा करतात. कोणते शास्त्र आणि नियम काय सांगतात? हिंदू धर्मशास्त्रातील निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू या ग्रंथानुसार वटपौर्णिमेच्या व्रताचे नियम ठरवले जातात. सूर्योदय व्यापनी तिथी वट सावित्री व्रतासाठी उदय तिथी म्हणजेच सूर्योदयाच्या वेळी असणारी तिथी महत्वाची मानली जाते. त्रिमुहूर्त व्यापिनी जर पौर्णिमा आदल्या दिवशी दुपारी सुरू होत असेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 3 मुहूर्त अंदाजे 2 तास 24 मिनिटे राहत असेल तर दुसऱ्याच दिवशी व्रत करणे शास्त्रसम्मत ठरते. सावित्री व्रत नियम जर एका दिवशी चतुर्दशीयुक्त पौर्णिमा असेल आणि दुसऱ्या दिवशी प्रतिपदायुक्त पौर्णिमा असेल तर चतुर्दशी विद्या पौर्णिमा न घेता प्रतिपदाविद्या शुद्ध पौर्णिमा पूजेसाठी निवडली जाते. वटपौर्णिमा पूजा विधी थोडक्यात संकल्प: सकाळी स्नान करून मला आणि माझ्या पतीला दीर्घायुष्य आरोग्य लाभो असा संकल्प करावा. वटपूजन: वडाच्या झाडाला स्वतःचा धागा गुंडाळताना 7 फेऱ्या परिक्रमा माराव्यात. कथा श्रवण: सावित्री आणि सत्यवानाची कथा ऐकावी किंवा वाचावी. वटपौर्णिमेच्या पूजेचे साहित्य: पूजेला बसण्यापूर्वी ही तयारी करून ठेवावी. मुख्य साहित्य: पाटा किंवा चौरंग, तांबे, कलश, पाणी, विड्याची पाने, सुपारी, सुकामेवा आणि अक्षदा. सौभाग्य अलंकार: हळद, कुंकू, अत्तर, काजळ, गळसरी, मंगळसूत्र आणि जोडवी. विशेष वस्तू: वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी पांढरा सुती धागा, कच्चा सूत. नैवेद्य: पुरणपोळी किंवा आंबा व पुरीचा नैवेद्य. मुख्य म्हणजे 5 प्रकारची फळे आणि आंबाडीचे गव्हाचे वाण. वटपूजेचा सविस्तर विधी स्टेप बाय स्टेप. जर तुम्ही वडाच्या झाडापाशी जात असाल किंवा घरात वडाची फांदी आणून पूजा करत असाल तर हा विधी अनुसरावा. पायरी पहिली: जल अर्पण. सर्वप्रथम वडाच्या मुळाशी किंवा फांदीला स्वच्छ पाणी अर्पण करावे. पायरी दुसरी: अभिषेक व विधी. वडाला हळदी कुंकू व्हावे, अत्तर लावावे आणि फुले अर्पण करावीत. पायरी तिसरी: सुताचे वेडे. सुती धागा हातात घेऊन वडाला प्रदक्षिणा घालावी. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा सावित्री सत्यवान की जय म्हणत किमान 7 फेऱ्या माराव्यात. धागा असेल बांधावा. झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. पायरी चौथी: वाण देणे. सुवासिनीला दुसऱ्या विवाहित महिलांना फळे, सुवासित फुले आणि सौभाग्याचे लेणे देऊन वाण द्यावे. वडाच्या झाडाचे शास्त्रीय महत्व: आपल्या शास्त्रात निसर्गाला देवाचे रूप दिले आहे, त्यामागे मोठे विज्ञान आहे. ऑक्सिजनचा साठा: वडाचे झाड हे 24 तासापैकी जास्तीत जास्त वेळ ऑक्सिजन प्राणवायू सोडते. ज्येष्ठ महिन्यात उष्णता जास्त असते, अशा वेळी वडाच्या झाडाच्या सानिध्यात राहिल्याने शरीराला शुद्ध हवा आणि ऊर्जा मिळते. दीर्घ आयुष्य: वडाचे झाड शेकडो वर्ष जगते, अक्षय राहते. ज्याप्रमाणे वडाचा विस्तार होतो आणि तो टिकून राहतो, तसेच आपल्या कुटुंबाचे आरोग्य आणि पतीचे आयुष्य दीर्घ राहावं हा यामागील प्रतिकात्मक विचार आहे. उपवास कधी आणि कसा सोडावा? पारणा नियम: वटपौर्णिमेचा उपवास हा निर्जला पाणी न पिता किंवा फलाहार करून केला जातो. पारणा वेळ: ज्या दिवशी तुम्ही पूजा करता त्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री चंद्राचे दर्शन घेऊन अथवा पुरोहितांनी सांगितलेल्या वेळानुसार उपवास सोडावा. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिपदा लागल्यावर पारणा करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. सावित्री सत्यवानाची संक्षिप्त कथा: पुराणात सांगितल्याप्रमाणे भद्र देशाचा राजा अश्वपती यांची कन्या सावित्री अत्यंत गुणवान आणि बुद्धिमान होती. तिने स्वतःच्या पसंतीने धुम्मसेन राजाचा पुत्र सत्यवान याच्याशी विवाह करण्याचे ठरवले. परंतु देवर्षी नारदाने सांगितले की सत्यवान अल्पायुष्य असून लग्नानंतर बरोबर 1 वर्षाने त्याचा मृत्यू निश्चित आहे. सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि तिने सत्यवानाशी विवाह केला. ती पती आणि सासू सासऱ्यांची सेवा करू लागली.
वर्ष पूर्ण होत आले तसा तिने 3 दिवस कडक उपवास त्रिरात्र व्रत सुरू केला. यमदेवाशी संवाद आणि पतीचे प्राण परत मिळवणे. सत्यवानाच्या मृत्यूच्या दिवशी तो जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेला असता सावित्री त्याच्या सोबत गेली. वडाच्या झाडाखाली लाकडे तोडताना सत्यवानाला चक्कर आली आणि त्याने सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवले. त्याच वेळी तिथून त्याचे प्राण घेण्यासाठी स्वतः यमराज आले. यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन दक्षिण दिशेला जाऊ लागले तेव्हा सावित्रीही त्याच्या मागे जाऊ लागली. यमदेवानी तिला मागे फिरवण्यास सांगितले, पण सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेने आणि पतिव्रत धर्माच्या बळावर यम देवाची स्तुती केली. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन यमदेवानी तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय 3 वर मागण्यास सांगितले. पहिला वर सासू सासऱ्यांचे गेलेले डोळे परत मिळावे. दुसरा वर त्यांचे हरवलेले राज्य परत मिळावे. तिसरा वर मला 100 पुत्र व्हावेत असा वर तिने मागितला. यमदेवाने विचार न करता तथास्तु म्हटले, पण त्यानंतर सावित्रीने यमदेवांना आठवण करून दिली की जर सत्यवानाचे प्राण तुम्ही घेऊन गेलात तर पतीशिवाय मला 100 पुत्र कसे होणार. यमदेवांना आपल्या शब्दाचा मान राखण्यासाठी आणि सावित्रीच्या चातुर्यापुढे हार मानून सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सावित्री वडाच्या झाडापाशी परत आली. तिथे सत्यवान जिवंत झाला. म्हणूनच या वृक्षाला आणि व्रताला वट सावित्री व्रत म्हणतात. पूजेचा मुख्य मंत्र वडाच्या झाडाला सूत गुंडाळताना आणि प्रार्थना करताना खालील मंत्र म्हणावा. अर्थ हे उत्तम व्रत देणाऱ्या वटवृक्षा तुम्हाला अखंड सौभाग्य आणि वैधव्यापासून मुक्ती दे. मला पुत्र पौत्र आणि सर्व सुख समृद्धी लाभू दे. मी तुला अवघेर पाणी अर्पण करत आहे. तुला माझा नमस्कार असो. सावित्रीने प्रार्थना वडाला नमस्कार करताना नमो वैवस्ताय धर्मराजेच यथा सावित्री सत्यवाना जीवनदान यायचं तथा मम पती अवश्य आरोग्य च देही. अर्थ धर्मराज यमदेव ज्याप्रमाणे सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मिळवले त्याचप्रमाणे माझ्या पतीला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभू दे. पूजेनंतर करायच्या महत्वाच्या गोष्टी. आरती पूजा संपन्न झाल्यावर देवी सावित्रीची आणि सत्यवानाची आरती करावी. आशीर्वाद घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सासू सासरे पती पाया पडून आशीर्वाद घ्यावा. दान वडाच्या पूजेनंतर ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला धान्य आणि फळाचे दान देणे शुभ मानले जाते. वाण लुटणे आणि सुवासन भोजन एक सामाजिक परंपरा. वटपौर्णिमेला केवळ स्वतः पूजा करणे एवढेच मर्यादित नसून ते सुख दुःखाची देवाणघेवाण करण्याचे माध्यम आहे. गव्हाचे किंवा आबाडीचे वाण तांब्याचे किंवा मातीच्या सुगड्यात छोट्या मटक्यात गुळ खोबरे गहू 5 फळे ठेवून ते वाण शेजाऱ्याच्या सुवासन महिलांना दिले जाते. याला वाण लुटणे म्हणतात. सुवासन जेवण या दिवशी घरी एखाद्या सुवासन महिलेला युवा स्त्रीला जेवायला बोलवले जाते. तिची खणन नारळाने आणि विड्याच्या पानाने ओटी भरली जाते. यामुळे घरात समृद्धी येते अशी धारणा आहे. आधुनिक वटपौर्णिमा बदलती रूपे. आजच्या धावपळीच्या युगात महिलांनी या व्रतात काही सुंदर आणि पर्यावरणपूरक बदल केले आहेत. फांद्या तोडण्याला फाटापूर्वी वडाची फांदी तोडून घरात पुजली जायची. आता निसर्गाची हानी टाळण्यासाठी महिला कुंडीत लावलेल्या झाडाला लहान वडाच्या रोपाची पूजा करतात किंवा थेट झाडापाशी जातात. चित्रपूजा डिजिटल पूजा. ज्या महिलांना नोकरी किंवा इतर कारणामुळे बाहेर जाणे शक्य नसते त्या वडाच्या चित्राची फोटोची किंवा सुपाऱ्या ठेवून वडाचे प्रतीक म्हणून पूजा करतात. शास्त्रानुसार श्रद्धेला महत्व आहे, साहित्याला नाही. पती पत्नीचा सन्मान सहभाग. आजकाल केवळ पत्नीच पतीसाठी नाही तर पती सुद्धा पत्नीच्या दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी या दिवशी उपवास धरताना दिसतात, जी या सणाचे रूप अधिक सुंदर बनवते. वटपौर्णिमेचा खास बेत नैवेद्य. महाराष्ट्रभरात या दिवशी घरामध्ये काय खास बेत असतो? मुख्य नैवेद्य. वटपौर्णिमेला प्रामुख्याने पुरणपोळी, कटाची आमटी, भजी आणि कुरडे असा बेत केला जातो. उन्हाळ्याचे फळ ज्येष्ठ महिना असल्याने या काळात आंबा आणि पुरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. फळाचा प्रसाद. पूजेला चढवलेली 5 फळे केळी, आंबा, जांभूळ, फणस, करवंदे संध्याकाळी प्रसाद म्हणून कुटुंबात वाटली जातात. लक्षात ठेवायच्या काही महत्वाच्या गोष्टी. झाडाला इजा करू नका. वडाला सुताचे वेढे देताना दोरा खूप घट्ट बांधू नका जेणेकरून झाडाच्या सालीला इजा होणार नाही. प्लास्टिकचा वापर टाळा. पूजेचे उरलेले साहित्य, प्लास्टिकच्या पिशव्या किंवा उदबत्तीची पाकिटे वडाच्या झाडापाशी कचरा म्हणून सोडू नका. परिसर स्वच्छ ठेवा. आरोग्य जपा. जर तुम्ही गरोदर असाल किंवा तब्येत बरी नसेल तर कडक निर्जला उपवास करू नका. फळाचा रस किंवा दूध पिऊन पूजा केली तरी चालते. 7 जन्माची गाठ. वचनाचा खरा अर्थ आपण परंपरेने म्हणतो की हाच पती 7 जन्म मिळावा, पण यामागे केवळ एक अंधश्रद्धा किंवा भावना नाही तर एक मोठा मानसशास्त्रीय आणि सामाजिक विचार आहे. ऋणानुबंध मजबूत करणे. लग्न ही केवळ 2 व्यक्तीमधील करार नाही तर ती आत्म्याची गाठ आहे.
दरवर्षी वडाला सुदगुंडताना महिला आपल्या संसारातील विस्कळीत झालेले धागे पुन्हा मजबूत करण्याचा आणि पती पत्नीमधील नाते घट्ट करण्याचा मानसिक संकल्प करतात. सकारात्मक ऊर्जा. जेव्हा आपण वर्षातून एकदा पूर्ण श्रद्धेने आमचा संसार असाच पिढ्याने पिढ्या सुखाचा राहावा अशी प्रार्थना करतो, तेव्हा अंतर्मनात सकारात्मक विचारांची निर्मिती होते, ज्यामुळे वैवाहिक आयुष्य अधिक आनंदी होते. महिलांच्या आरोग्याची बाजू. हेल्थ ऍस्पेक्ट. हा सण अशा काळात येतो, जून महिना, जेव्हा ऋतू बदलत असतो. उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत असतो. या काळात स्त्रियांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. उष्णतेचा त्रास टाळा. जर उपवासामुळे पित्त, ऍसिडिटी किंवा चक्कर येत असेल तर कडक निर्जला उपवास करू नका. लिंबू पाणी, कोमट पाणी किंवा ताक पिऊन उपवास करा. देवाला तुमची श्रद्धा हवी असते, शरीराला त्रास दिलेला नाही. वड आणि मानसिक शांतता. वडाच्या विस्तीर्ण झाडाखाली जेव्हा अनेक महिला एकत्र येतात, गाणी म्हणतात, गप्पा मारतात, तेव्हा रोजच्या घरगुती किंवा ऑफिसच्या ताणतणावातून महिला एक मानसिक विरगुळा मिळतो. वट वृक्षाचे संगोपन. एक नवी प्रथा. आजच्या काळात केवळ वडाची पूजा करून चालणार नाही, तर पर्यावरण टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे अनेक महिला आता एक सुंदर उपक्रम राबवत आहेत. नवीन झाड लावणे. वटपौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास आपल्या परिसरात वडाचे एक छोटे रोपटे लावावे आणि त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी. एक वटवृक्ष अनेक पिढ्या. आपण लावलेली वडाचे झाड पुढे शेकडो वर्षे ऑक्सिजन देणार आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासोबतच सृष्टीला दीर्घायुष्य देणे हा सावित्रीच्या व्रताचा सर्वात आधुनिक आणि सुंदर भाग असू शकतो. वटपौर्णिमेच्या या संपूर्ण माहितीचा शेवट करताना आपण सावित्रीच्या व्रतातून काय बोध घ्यायचा हे लक्षात ठेवूया. हा सण म्हणजे केवळ एका दिवसाची पूजा किंवा उपवास नाही, तर तो पती पत्नी मधील अतूट विश्वास, एकमेकाबद्दलचा आदर आणि निसर्गाशी जोडलेली नाती दरवर्षी नव्याने साजरे करण्याची संधी आहे. शेवट करताना यमदेवाला प्रसन्न करणाऱ्या सावित्रीच्या सुविचारांची आठवण ठेवून आपणही आपल्या संसारात सुख समृद्धी आणि सुसंवाद टिकून ठेवण्याचा संकल्प करूया. वटसावित्री प्रार्थना. अखंड सौभाग्यवती भव. हे वटवृक्षा ज्याप्रमाणे तुझी मुळे जमीनला घट्ट धरून ठेवतात आणि तुझ्या फांद्या सर्व बाजूंना सावली देतात, तसेच माझे कुटुंब नेहमी एकत्र, सुरक्षित आणि आनंदी राहो. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा संसार वडाच्या झाडासारखाच भरू दे आणि आयुष्य सुख समृद्धीने भरून जाऊ दे. धन्यवाद.